महाराष्ट्र की सियासत से इस वक्त की एक बड़ी खबर। भंडारा गोंदिया विधान परिषद चुनाव के रण का शंखनाद हो चुका है। आज चुनावी सरगर्मियों के बीच भारतीय जनता पार्टी और कांग्रेस दोनों ही प्रमुख दलों के दिग्गज उम्मीदवारों ने भारी शक्ति प्रदर्शन के साथ अपने अपने नामांकन दाखिल कर दिए हैं। इस चुनावी मुकाबले में महायुति की तरफ से कमान संभालती है अविनाश ब्राह्मणकर ने। बीजेपी, एनसीपी और शिवसेना समर्थित बीजेपी उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने आज पूरे दल बल के साथ अपना पर्चा भरा। इस खास मौके पर महायुति की एकजुटता साफ नजर आई, जहां दिग्गज नेता और सांसद प्रफुल्ल पटेल, पूर्व पालक मंत्री परिणय फुके, विधायक विनोद अग्रवाल, राजकुमार मंडोले, पूर्व विधायक संजय पुराम और पूर्व विधायक राजेंद्र जैन सहित गोंदिया जिला परिषद अध्यक्षों और भारी संख्या में कार्यकर्ता प्रमुखता से मौजूद रहे। वहीं दूसरी तरफ महाविकास आघाड़ी और कांग्रेस ने भी इस चुनाव में अपनी पूरी ताकत झोंक दी है। पूर्व विधायक गोपाल दास अग्रवाल के पुत्र प्रफुल्ल अग्रवाल ने आज कांग्रेस समर्थित उम्मीदवार के रूप में अपना नामांकन पत्र दाखिल किया। प्रफुल्ल अग्रवाल ने नामांकन दौरान कांग्रेस के बड़े चेहरों और पदाधिकारियों का जबरदस्त जमावड़ा देखने को मिला। दोनों ही उम्मीदवारों के नामांकन के दौरान भंडारा और गोंदिया जिलों से जिला परिषद, नगर परिषद के सदस्यों समेत समर्थकों का हुजूम उमड़ पड़ा। अब देखना दिलचस्प होगा कि स्थानीय स्वराज्य संस्था के इस कड़े मुकाबले में भंडारा गोंदिया की जनता और जनप्रतिनिधी किस पर अपना भरोसा जताते हैं। महागाई असेल हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या माध्यमातून या वोटरच्या मनावर आहेत आणि वोटर यावेळेस या महायुतीच्या लोकांना ऐकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी काँग्रेस विचाराचाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज भंडारा गोंदियात आहे। शेवटचं फायनल कोणावर डिसिजन, फायनल नाव कोणाचं होईल, कधीपर्यंत क्लिअर होईल हे आम्ही सांगितलं आहे आता, म्हणजे दिलीप बनसोडे यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे काँग्रेस पक्षात आणि 2 उमेदवार आम्ही त्याला सपोर्टेड टाकलेले आहे। 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचं एकदम क्लिअरिटी आपल्या सगळ्यांच्या समोर येईल। प्रफुल्ल अग्रवाल यांच्या देखील नावाची चर्चा होती, काय सांगाल? आम्ही विचार केलेला आहे, कारण की राजकारण हे एक रणनीतीचा भाग असतो आणि रणनीतीचा भाग असल्यामुळे त्या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि मला वाटतं की याच्यातली एकदम स्पष्टता आपल्याला 4 तारखेला कळेल। दादाजी, आप 2 नाम जो बता रहे हैं अभी, गोंदिया भंडारा विधानसभा परत बोलतो, आज आम्ही गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदकरिता जी जागा भरायची आहे, महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या आज नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि या महायुतीच्या आमच्या उमेदवार भरघोस मतानं निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। त्याचं मूळ कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सोबत शिवसेनाचे जे मतं आहे ते तिन्ही धरून खूप मोठा अंतर आहे दुसऱ्या उमेदवारांच्या पेक्षा। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे तो सर्वांना एक लोकप्रिय उमेदवार म्हणून ते पसंतीचे आहे, सामान्य कार्यकर्ता आहे, ज्यांनी अत्यंत गरिबीतून त्यांचा समाजकारण, राजकारण सुरू केलं, जिल्हा परिषदवर अनेक वेळा निवडून गेले आणि तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे की मागच्या विधानसभेमध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून दिला होता। अवघ्या 200 मताच्या फरकामध्ये खऱ्या अर्थानं जी वोटिंग झाली, जनतेची वोटिंग झाली, त्यामध्ये मशीनमध्ये ते 700 मतानं पुढे होते, पण दुर्दैवानं जे पोस्टल बॅलेट होते त्यामध्ये परत ते मागे पडले आणि 200 मतांना पराभव झाला होता। खऱ्या अर्थानं त्यांची विजयच होती, जनतेची विजय होती, जनतेची पसंती होती। असो, जे काही झालं ते एकमेव जागा वगळता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीनेच जिंकलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे
की या निवडणुकीपासून येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका येतील, जे काही राजकारण होतील, त्यामध्ये महायुतीशिवाय कुठल्याही पक्षाला संधी मिळणार नाही. सर, राज्यात 17 जागांवर निवडणुका होत आहे. महायुतीला किती जागांवर विजय महायुती या 17 जागापैकी एक बाय इलेक्शन वगळता आणि जे पण बाय इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे, त्याशिवाय 16 जागा जी आहे, 10 जागा भारतीय जनता पार्टी लढत आहे, 4 जागा शिवसेना शिंदेसाहेब लढत आहे आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोकणची आणि एक पुण्याची, हे 2 जागा आम्ही लढत आहोत. 17च्या 17 जागामध्ये जर तुम्ही हिशोब धरला तो एकाही ठिकाणीमध्ये महायुती कमी पडत नाही. उलट इतक्या प्रचंड बहुमत आहे की सगळ्याच्या सगळ्या जागा पहिल्याच फेरीमध्ये आमच्या सगळ्या निवडून येतील.